नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे शुक्रवार आणि आजची डेट आहे 26 डिसेंबर। तर आजच्या दिवसासाठीचा एंजेलिक गायडन्स काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर पाहूयात आजच्यासाठीचा एंजेलिक गायडन्स काय आहे हे व्ह्यूअर्स आजचे कोणी पाहत आहेत त्यांच्यासाठीचा एंजेलिक गायडन्स काय आहे कार्ड्स मध्ये रीडिंग आपण पाहणार आहोत। आणि एक 26 नंबरचं कार्ड घेणार आहोत। कार्ड आहे हे आपण लास्टला बघणार आहोत। जे आपण 26 नंबरचं कार्ड काढलेलं आहे जे आजच्या दिवसासाठीचा स्पेशल गायडन्स असणार आहे। आणि फर्स्ट आहे ते बघूयात। एंजल गायडन्स आहे नो नीड टू वरी, चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या फेवर मध्ये गोष्टी आहेत पण त्यांचा येस नो मध्ये आन्सर काय असणार आहे तर ते बघूयात। रिकन्सिडर, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। जे काही तुम्ही निर्णय घेणार आहात, जे काही काम तुम्ही योजून ठेवलेलं आहे ते होईल न होईल याची चिंता सोडा। त्याच्याविषयी पुन्हा एकदा विचार करा, रिकन्सिडर करा की आपण जे करत आहोत त्याचे परिणाम काय आहेत, त्याचे फायदे तोटे लक्षात घ्या आणि मग तुम्ही त्याच्याविषयी ऍक्शन घेऊ शकता। आणि टाइम लिमिट आहे इन द नियर फ्युचर, ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला ते पाऊल उचलण्याची गरज आहे। तुम्ही ती कृतीत आणू शकता, फक्त एकदा त्याच्याविषयी पुन्हा एकदा विचार करा असा गायडन्स आहे। आणि आजचा 26 नंबरचा गायडन्स आहे 26 नंबरचा, तो म्हणजे फॉरगिव्हनेस। तर फॉरगिव्हनेस खूप महत्वाचा असतो। आपण माफ करायला शिकलं पाहिजे आणि माफी मागता आली पाहिजे। माफी मागणं सोपं असतं पण करणं खूप अवघड असतं। तर दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी आपण हे केलं पाहिजे, कारण त्याशिवाय आपले ब्लॉकेजेस क्लिअर होत नाहीत। जोपर्यंत आपण दुसऱ्याला माफ करत नाही तोपर्यंत आपण त्या व्यक्तीविषयी मनात विचार करत राहतो, डोक्यात विचार असतात आणि माझ्यासोबत असं झालं, असं घडलं। तर या गोष्टींनी आपणच आपले ब्लॉकेज निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला व्यवसायात असेल किंवा आपल्या मानसिक आणि शारीरिक गोष्टींमध्ये सुद्धा अडथळे येतात, तब्येत बिघडू शकते, वेगवेगळे पेन्स चालू होतात। तर फॉरगिव्हनेस खूप महत्वाचा आहे। समोर जाऊन जरी नाही तरी मनोमन तुम्ही त्या व्यक्तींची माफी मागा। जरी तुम्हाला त्रास दिला असेल तर त्याबद्दल थँक्यू म्हणा, कारण त्यामुळे आपले कर्म हील झालेले असतात। आणि तुम्ही जेव्हा मनातून माफी मागता तेव्हा त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच ती पोहोचते। तर हा होता आजच्या दिवशीचा एंजल गायडन्स। जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो जरूर करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।